काहीतरी सांगावं म्हणून सुनीती म्हणते, बाळा तो देव जंगलात राहतो रे, जंगलात राहतो. एवढं ऐकलं ध्रुव बाळानं आणि ऐकल्यानंतर ध्रुव बाळाने मनामध्ये ठरवलं, बस जंगलामध्ये देवाकडे जायचं आणि आपल्या आईच्या नशिबामध्ये तिच्या पतीचं प्रेम लिहून घेऊन यायचं. एवढंच ध्रुव बाळाने मनामध्ये ठरवलं. बघता बघता सायंकाळची वेळ झाली, मध्यरात्रीची वेळ झाली. सुनीती माता मात्र झोपली, पण ध्रुव बाळाच्या मनावरती एवढा आघात झाला होता, आपल्या सावत्र आईच्या सूर्यजीचा आघात झाला होता की देवाकडे जायचं आणि आपल्या आईच्या नशिबामध्ये तिच्या पतीचं प्रेम लिहूनच घेऊन यायचं. म्हणून ध्रुव बाळ मध्यरात्री बाळाच्या वेळी महाराज त्या झोपडीच्या बाहेर पडले आणि झोपडीच्या बाहेर जसे पडले ना तसे निघाले जंगलाच्या दिशेने निघाले. माहिती नाही जंगलात कोणत्या देव राहतो, देव कसा आहे, देवाचं नाव काय, देव राहतो कुठं, देव दिसतो कसं, याची कुठलीही कल्पना न नसता फक्त मनामध्ये ठरवलं. आईनं सांगितलंय देव जंगलामध्ये राहतो. त्या जंगलाच्या दिशेने महाराज ध्रुव बाळाने रस्ता धरला आणि ध्रुव बाळ त्या जंगलाच्या दिशेने निघाले. ध्रुव बाळ जंगलाच्या दिशेने निघाल्याच्या नंतर महाराज जवळ गावाच्या बाहेर आले, नगराच्या बाहेर आले. आणि ध्रुव बाळ नगराच्या बाहेर आल्याच्या नंतर नारद महर्षींनी भेट ध्रुव बाळाची. कारण एकदा का आपण देवाकडे निघालात, फक्त देव एवढीच वाट पाहतोय की घराच्या बाहेर एक पाऊल जर आपण टाकला तर देव आपल्याकडे 1000 पाऊलं टाकत येतो. पण देव वाट बघतोय, हा माणूस माझ्याकरता घराच्या बाहेर एक पाऊल कधी टाकतो. एक ध्रुव बाळाने महाराज घराच्या बाहेर नगराच्या बाहेर पाऊल टाकल्याबरोबर नारद महर्षीची भेट झाली. नारद महर्षी म्हणतात, बाळा कोण आहेस? कुठल्या ना कुठल्या रूपात संत महात्मे भेटतात आणि देवापर्यंत नेऊन पोहोचतात. ध्रुव बाळाला विचारल्याबरोबर ध्रुव बाळ म्हणतो, हो मी ध्रुव आहे. अरे कुठं निघाला? देवाकडं. कुठं आहे देव? नारद महर्षीने विचारलं कुठं आहे देव? ध्रुव बाळ म्हणतो, देव जंगलात आहे, जंगलात. अरे कोणच सांगितलं देव तुला जंगलात आहे? जंगलात तर हिंस्र पशु राहतात, वाघ सिंह राहतात, तुला खाऊन टाकतील. जा घरी परत. परीक्षा पाहिल्याशिवाय देव कुणाला मिळतच नाही. नारद महर्षी म्हणतात, अरे जा परत. त्यावेळेस ध्रुव बाळ म्हणतो, कोण? देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा तुम्ही त्याची काळजी करू नका. कोण आहात तुम्ही? जा परत जा म्हटल्याबरोबर नारद महर्षीने मनामधला भाव पाहिला आणि मनामधला भाव पाहिल्याच्या नंतर महाराज ध्रुव बाळाला सांगितलं, बाळा एक काम कर, जायतोय देवाकडं, पण जात असताना एक काम कर,
तुला अनेक जण जंगलामध्ये भेटतील, तुझ्या मनामधला विश्वास असाच ठेव, नक्की तुला देव भेटेल. तुझ्या मनामधला एवढा विश्वास असा ठेव की कोणीही येईल आणि मी देव आहे असं म्हणतील. कारण देवाकडे निघालात की अडचणी भरपूरच येते. कारण असं असतं, चांगल्या माणसाला विरोधक आणि चांगल्या रस्त्याला गतिरोधक हे असतातच. चांगल्या माणसाला विरोधक हे नेहमी ठरलेलेच आहेत. ध्रुव बाळा, तू जंगलामध्ये गेल्यानंतर अनेक जण म्हणतील तुला मी देव आहे, मी देव आहे. पण एक लक्षात ठेव, देव असेल पण कोण? ज्याच्या डोक्यावरती मुकुट असेल, ज्याच्या हातामध्ये बासरी असेल, ज्याच्या गळ्यामध्ये पद्मनाभ असेल, ज्याच्या गळ्यामध्ये वैजयंती माळा असतील, ज्याच्या छातीवरती भृगु ऋषीनं लात मारलेली असेल, अशा खुणा सांगितल्या तो देव कसा आहे? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. असा असणारा जर आला कोणी तर तोच देव ओळख. आणि एक काम कर, तुला एक मी जप करण्याकरता मंत्र देतो, त्या मंत्राचा जप कर. ओम नमो भगवते वासुदेव या मंत्राचा जप दिला आणि ध्रुव बाळाला सांगितलं इथून पुढे या मंत्राचा जप कर, निश्चित तुला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. ध्रुव बाळाने महाराज तो मंत्राचा जप घेतला, मंत्र घेतला, नारद महर्षीचं दर्शन घेतलं आणि वनामध्ये आले. नारद महर्षीचं दर्शन वनामध्ये घेऊन आले. वनामध्ये आल्याच्या नंतर महाराज एका वृक्षाकाशी बसली, पद्मासन लावलं आणि वृक्षाखालती बसून ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप सुरू केला. आपणही सर्वजण 2 मिनिटं ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवते वासुदेवाय. ओम नमो 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 भगवते वासुदेवाय. वासुदेवाय मेरो 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 वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते. हरी बोल टाळी हा. जय हो. जय श्री राधे. वासुदेवाय मेरो नंद नंदना. वासुदेवाय मेरो नंद नंदनाय. वासुदेवाय मेरो कृष्ण चंद्र. वासुदेवाय मेरो कृष्ण चंद्राय. कृष्ण चंद्राय मेरो वासुदेव. चंद्राय मेरो वासुदेवाय. कृष्ण चंद्राय मेरो वासुदेव.
देव ध्रुव बाळाने महाराज वृक्षाखाली बसले आणि वृक्षाखाली बसून ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप सुरू केला. ओम नमो भगवते वासुदेव मंत्राचा जप सुरू केला. रोज महाराज उठावं, काहीतरी खावं, ओम नमो भगवते वासुदेव मंत्राचा जप सुरू करायचा. बघता बघता 1 महिना लोटून गेला. सुखदेव भगवान राजा परीक्षितला बोलतात, राजन ओम नमो भगवते वासुदेवाय हा महामंत्र 6 महिने ज्यानं नित्य नेमानं जोपासला त्याला निश्चित देव भेटल्याशिवाय राहत नाही. या ध्रुव बाळाने 1 महिनाभर ओम नमो भगवते वासुदेव मंत्राचा जप सुरू ठेवला. बघता बघता 2रा महिना सुरू झाला आणि 2रा महिना प्रारंभ झाल्याच्या नंतर ध्रुव बाळाने 8-15 दिवसाला एकदा उठायचं, काहीतरी वृक्षाची पानं खायची आणि जप सुरू केला. पुन्हा 2 महिने पूर्ण झालं. 3रा महिना बघता बघता पूर्ण झाला आणि 3ऱ्या महिन्यामध्ये ध्रुव बाळाने तपश्चर्या वाढवली आणि ध्रुव बाळाने तपश्चर्या वाढवून महाराज वृक्षाचं पानं खाणं बंद केली. केवळ पाणी प्यायचं आणि तपश्चर्याला बसायचं. पाणी पिऊन तपश्चर्या करायची. पाणी पिऊन तपश्चर्या करत असताना 4 महिने पूर्ण झाले आणि 4 महिने पूर्ण झाल्याच्या नंतर 5व्या महिन्यामध्ये ध्रुव बाळाने जास्त तपश्चर्या वाढवली. शौनकादिक ऋषीला सूत मोदय म्हणतात, राजनाला सुखदेव भगवान म्हणतात, राजन ऐक, 5 महिने पूर्ण झालं. ध्रुव बाळानं पाणी पिणंही बंद केलं. केवळ श्वास घ्यायचा आणि श्वास घेऊन महाराज देवाचं भजन करायचा. ओम नमो भगवते वासुदेव मंत्राचा जप करायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा महामंत्राचा जप सुरू केला. 5 महिने लोटून गेले. 6वा महिना सुरू झाला आणि 6वा महिना सुरू झाल्यानंतर ध्रुव बाळाने 6व्या महिन्यामध्ये श्वास जो घेत होते ना तो श्वास बंद केला. जसा श्वास बंद केला महाराज तसं 5वा महिना लोटून गेल्यानंतर 6वा महिना सुरू झाला. इंद्रदेवाला काळजी पडली. इंद्रदेवाला आणि हे इंद्रदेव कामदेवाला रंभेला त्यांच्या अप्सरेला सांगितलं की जा वनामध्ये ध्रुव बाळ तपश्चर्या करतोय, त्याची तपश्चर्या जाऊन भंग करा. कामदेवानं इंद्रदेवाची आज्ञा मानली आणि इंद्रदेवाची आज्ञा मानून महाराज कामदेव त्या जंगलामध्ये आला. कारण इंद्राला भीती वाटत होती. इंद्राला वाटलं जर ध्रुव बाळाचं पुण्य जास्त झालं ना तर ध्रुव बाळ इंद्रपदावरती बसेल. कारण इंद्र एखादी देवता नाही, इंद्र एक पद आहे. जसं आपल्याकडं आमदार खासदार पद असतं ना तसं वैकुंठातलं पद म्हणजे इंद्रदेवाचं पद आहे. त्या पदावरती कोण बसतो? ज्याचं पुण्य जास्त झालं तो इंद्र होत असतो. आणि पुण्य जास्त झालं तो इंद्र झाल्याच्या नंतर या इंद्रदेवाला काळजी वाटली की जर ध्रुव बाळाचं पुण्य जास्त झालं तर आपलं पद जाईल. आणि पदावाल्या माणसाला नेहमी भीतीच असते. रात्रीत काय होईल सांगता येत. इंद्रदेवाला भीती वाटली. कामदेवाला पाठवलं. अप्सरेला घेऊन कामदेव त्या वनामध्ये आले आणि ध्रुव बाळाची समाधी भंग करण्याचा 8 दिवस प्रयत्न केला. 8 दिवस प्रयत्न केला पण ध्रुव बाळाचं वय होतं 6-6 वर्षाचं. हे 6 आणि नंतरचे 6 महिने. हा 6.5 वर्षाचा ध्रुव बाळ आणि 6.5 वर्षाच्या ध्रुव बाळाला कामदेव करणार तरी काय? कारण काम 14 किंवा 16 वर्षाच्या नंतर उत्पन्न होतो, कमीत कमी 12च्या पुढून. पण ध्रुव बाळाचं वय होतं 6.5 वर्षाचं. ध्रुव बाळाला या कामदेव काहीच करू शकला नाही. कामदेव हारला. ध्रुव बाळाचं दर्शन घेतलं आणि हा कामदेव पुन्हा वैकुंठाला परत आला. वैकुंठाला परत आला. इंद्रदेवानं विचारलं ध्रुव बाळाची समाधी भंग केली का? ध्रुव बाळाची समाधी भंग केली का विचारल्याबरोबर इंद्रदेवानं सांगितलं ते आमच्या बसचं काम नाही. ध्रुव बाळाला 8 दिवस आम्ही प्रयत्न केला समाधी भंग करण्याचा पण आमच्याच्यानं ते घडलं नाही. आम्ही परत आलो, पराजय झालो, आम्ही वापस आलो. एवढं म्हटल्याबरोबर इंद्राला काळजी वाटली. बघता बघता महाराज 6वा महिना संपत आला. ध्रुव बाळाने श्वास घेणं बंद केलं आणि ध्रुव बाळाने जसा श्वास घेणं बंद केलं त्रिलोक्याचा श्वास थांबला गेला. आणि त्रिलोक्याचा श्वास थांबल्यानंतर महाराज प्रत्येकाला वाटत होतं अरे श्वास घेणं बंद होतंय, श्वास घेणं बंद होतंय. काय असं घडलं असेल की आम्हाला श्वास घेता येत नाही? ध्रुव बाळाने एकट्यानं श्वास घेतल्याचा परिणाम त्रिलोक्याचा श्वास बंद झाला. आणि त्रिलोक्याचा श्वास बंद झाल्याच्या नंतर ध्रुव बाळ जोपर्यंत श्वास घेणार नाही तोपर्यंत त्रिलोक्यातल्या जीवांना श्वास घेता येणार नाही. सर्वजणांना काळजी वाटू लागली. अरे आता काय घडेल, काय घडेल? बघता बघता नारद महर्षी वैकुंठामध्ये पोहोचले आणि नारद महर्षी भगवान विष्णूला म्हणतात भगवंता तुमचा एक भक्त आहे, 6.5 वर्षाचा भक्त आहे, त्यानं श्वास घेणं बंद केलंय. जोपर्यंत तुम्ही त्याला दर्शन देणार नाही तोपर्यंत या त्रिलोक्यातल्या जीवाचा एकालाही श्वास घेता येणार नाही. आणि जर श्वासच घेता नाही आला
तर प्रत्येक जण मृत्यूमुखी पडल्याशिवाय राहणार नाही. देवा काहीतरी करा, देवा काहीतरी करा असं उपदेश केला नारद महर्षीनं. नारद महर्षीला सांगितलं जाणार आहे, काळजी करू नका. भगवान महाविष्णू महाराज निघाले, त्या निधिवान जवळ त्या वनामध्ये आले आणि वनामध्ये आल्यानंतर त्या झाडाखाली ध्रुव बाळ बसले होते. त्या ध्रुव बाळाच्या समोर आले आणि ध्रुव बाळाला म्हणायला लागले, हे ध्रुव बाळा, अरे तुझ्या तपश्चर्येवरती प्रसन्न झालोय, बघ मी देव आलोय, बघ मी देव आलोय, बघ मी देव आलोय. नारद महर्षीने सांगितलं होतं अनेक जण येतील, देव आहे देव आहे असं म्हणतील, पण कोणालाही देव असं मानू नका ध्रुव बाळा. ज्याच्या डोक्यावरती मुकुट असेल, गळ्यामध्ये वैजयंती माळ असतील, हातामध्ये सुदर्शन चक्र असेल, असा जर कोणी आला तर त्याला देव ओळख, अन्यथा देव दुसरा माणूस कोणी नाही असं ओळख. एवढ्यामध्ये महाराज ध्रुव बाळाने डोळे उघडले आणि जसे डोळे उघडले दृष्टी पडली भगवान महाविष्णूवर. दृष्टी महाविष्णूवरती पडली आणि दृष्टी भगवान महाविष्णूवरती पडल्याबरोबर ध्रुव बाळाच्या मनामध्ये जेवढं नारद महर्षीने सांगितलं होते ना खुणा, तेवढ्या खुणा नारद ध्रुव बाळाला डोळ्यासमोर दिसू लागल्या. डोक्यावरती मुकुट दिसला, गळ्यामध्ये पवित्र अशी वैजयंती माळा दिसल्या, हातामध्ये सुदर्शन चक्र दिसलं आणि देवानं ध्रुव बाळाने ओळखलं की देव आले. देव आले ओळखलं. पण ध्रुव बाळ होते महाराज 6-6.5 वर्षाचे. ध्रुव बाळाला नेमकं देवाला काय म्हणावं, या म्हणावं, बसा म्हणावं, काय म्हणावं हे ध्रुव बाळाला सुचतच नाही. ध्रुव बाळाला सुचलंच नाही. राजा परीक्षितला शुकदेव भगवान म्हणतात, राजन माझा देव एवढा कृपाळू आहे, एवढा कनवाळू आहे, आपल्या भक्तांसाठी तो काहीही देत असतो. नाही त्याला मागायचं कळालं ध्रुव बाळाला, पण भक्तांसाठी देव किती देतो. अरे देव एवढा कृपाळू आहे. कोणीही असू द्या महाराज, खटनट यावे, शुद्ध होऊन जावे. देव कुठल्या जातीचा, कुठल्या पंथाचा भक्त आहे, कुठल्या यातीचा आहे, स्त्री आहे का पुरुष आहे, देव हे काहीच पाहत नाही. देव पाहतो फक्त मनातला भाव, मनातला भाव. देव एवढा कृपाळू आहे, एवढा कृपाळू आहे देव. देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, भावाचा भुकेला, देवा 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 भावाचा भुकेला. हजी तुझी काय प्याला, हजी तुझी काय प्याला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला. देव काय पाहतो, फक्त देव भाव पाहतो. देव भाव असला की देव आल्याशिवाय राहत नाही. ध्रुव बाळाच्या समोर देव उभा टाकला, पण ध्रुव बाळाला काय बोलावं, काय करावं हे काही समजत नव्हतं, मला काही कळत नव्हतं. ध्रुव बाळाने विचार केला, अरे आता बोलायचं तरी काय म्हणायचं. पण देव एवढा कृपाळू आहे, देव एवढा दयाळू आहे. किती दयाळू आहे देव, किती कृपाळू आहे. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. कुणाचा, सामान्य लोकांचा नाही महाराज, श्रीमंताचा म्हणले नाही, कुणाचा आहे तो देव. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, प्रसवाला विश्व तोही.
अरे तो देव एवढा कृपाळू आहे, तो देव एवढा दयाळू आहे. ध्रुव बाळाच्या समोर अखिल कोटी ब्राह्मणाचा मालक समोर उभा टाकला. ध्रुव बाळाला सुचत नव्हतं कोणत्या नावानं देवाला आवाज द्यावा, पण देवानं ओळखलं महाराज. कारण न सांगता तुम्हाकडून येते अंतर. देवाला सांगण्याची गरज लागत नाही. देवानं मनामध्ये ओळखलं. अरे ध्रुव बाळाला काय बोलावं सुचत नाहीये. हातातला शंख घेतला महाराज. भगवान विष्णूने हातातला शंख घेऊन ध्रुव बाळाच्या मुखाला लावला. ध्रुव बाळाच्या मुखाला शंख लावला आणि जसा ध्रुव बाळाच्या मुखाला शंख लावला, ध्रुव बाळ बोलायला लागला. यम तत्प्रविशमि वाचमिमां प्रसुरता संजीवयत्यखिल शक्ती सरस्वधाना अन्यहंश हस्तचरणत सर्वणत्वगादि प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं. छोटासा ध्रुव बाळ संस्कृत मध्ये देवाची स्तुती गायला लागला आणि देवाला बोलायला लागला. यम तत्प्रविशमि वाचमिमां प्रसुरता संजीवयत्यखिल शक्ती सरस्वधाना अन्यहंश हस्तचरण सर्वणत्वगादि प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं. अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक आहात तुम्ही. या ध्रुव बाळाचा तुम्हाला प्रणाम आहे. या ध्रुव बाळाचा तुम्हाला प्रणाम आहे. या ध्रुव बाळाचा तुम्हाला प्रणाम आहे असं म्हटल्याबरोबर महाराज ध्रुव बाळाला अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान महाविष्णू म्हणतात, ध्रुव बाळा बोल काय पाहिजे तुला, बोल काय पाहिजे, काय पाहिजे बोल. म्हटल्यानंतर ध्रुव बाळाने सांगितलं, काही नाही देवा, मला फक्त माझ्या आईच्या नशिबामध्ये तिच्या पतीचं प्रेम लिहून द्या. मला माझ्या पिताजीच्या मांडीवर बसण्याचा अधिकार प्राप्त करून द्या. अधिकार प्राप्त करून द्या. अधिकार प्राप्त करून द्या म्हटल्याबरोबर देव एवढा दयाळू आहे. ध्रुव बाळाने मागितलं होतं काय बघा, आपल्या पिताजीच्या मांडीवर बसण्याचा अधिकार. ध्रुव बाळाला सांगितलं, बाळा तुला तर अरे अधिकार मिळेलच, एक नाही दोन नाही. तुझ्या पिताजीच्या मांडीवर म्हणजे राजगादीवरती बसून एक नाही दोन नाही 36,000 वर्ष राज्य करशील आणि कळी काळाला खाणारा काळ त्याच्या डोक्यावर तू पाय देशील आणि मी तुला आज आढळपद देऊन टाकतो. किती कृपाळू देव. आढळपदी बाळा बैसविला ध्रुव 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 चिरता सागर उपमन्यु 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 आढळपदी बाळा बैसविला ध्रुव 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 आढळपदी बाळा बैसविला ध्रुव.
अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान विष्णू ध्रुव बाळाला आशीर्वाद दिला. बाळा अरे पिताजीच्या मांडीवरती नाही, राजगादीवरती बसून 36,000 वर्ष राज्य करशील. 36,000 वर्ष. आणि 36,000 वर्ष राज्य केल्याच्या नंतर कळी काळा ही करू शकणार नाही. त्याच्या डोक्यावरती पाय ठेव, पुष्पक विमानामध्ये बस आणि मी तुला आढळ पद प्राप्त करून देतो. जे की योग्यांना, ध्यानांना, तपींना, ऋषींना, मुनींना जे मिळालं नाही ते पद मी तुला देऊन टाकतो. म्हणून आजही आकाशामध्ये ध्रुव बाळाला आपण ध्रुव तारा दिसतो. ध्रुव तारा तो ध्रुव बाळाचा आढळ पद आहे. म्हणजे आजही चिरंजीवापैकी हे ध्रुव बाळ आजही आकाशामध्ये आपल्याला दिसतात, ते ध्रुव तारेच्या रूपामध्ये. राजा परीक्षितीला आनंद वाटला. राजा परीक्षितीने सांगितलं ध्रुव बाळाने केवळ 6 महिन्यामध्ये भगवंताची प्राप्ती केली. इकडे नारद महर्षी उत्तानपाद राजाच्या जवळ आले. सुनीते माता करुणाकंदन करत होती, माझा एकुलता एक बाळ गेला. राजाला चूक कळाली, सुरुचीला चूक कळाली. बघता बघता नारद महर्षी राजनगरीमध्ये परत आले आणि नारद महर्षीने सांगितलं उत्तानपाद राजा काळजी करू नका, तुमचा मुलगा परत येतोय आणि असा तसा येत नाही, देवाला प्रसन्न करून घेतलंय आणि देवानं त्याला आढळ पदाचा आशीर्वाद दिलाय, तो परत येतोय, त्याचा स्वागताची तयारी करा. उत्तानपाद राजानं पूर्ण नगरी सजवली आणि महाराज ध्रुव बाळाचं स्वागत करण्याकरता नगराच्या बाहेर येऊन उभा टाकले. ध्रुव बाळ जंगलातून आले. ध्रुव बाळाला कडेवरती घेतलं, रथावरती आडूट केलं, पूर्ण नगरामध्ये मिरवणूक काढली आणि ध्रुव बाळाला 6.5 वर्षाच्या वयामध्ये देव प्रसन्न झाला म्हणून जगात सगळीकडे विख्यात झाला. म्हणून विख्यात झाल्यानंतर महाराज बघता बघता ध्रुव बाळाला राजगादीवरती बसवलं, राज्याभिषेक केला आणि राजगादीवरती बसल्यानंतर ध्रुव बाळाचं राज्य सुरू झालं. हे दोघेही 14-15 वर्षाचे झाले आणि 14-15 वर्षाचे झाल्याच्या नंतर ध्रुव बाळाचा विवाह झाला. जो ध्रुव बाळाचा भाऊ होता हा उत्तम एक दिवशी यक्षांच्या प्रदेशामध्ये गेला आणि यक्षांच्या प्रदेशामध्ये गेल्याच्या नंतर ध्रुव बाळानं विचार केला आणि हा उत्तम यक्षाच्या प्रदेशामध्ये गेल्याच्या नंतर चुकून तो त्या प्रदेशामध्ये शिरला आणि चुकून प्रदेशामध्ये गेल्यामुळं निरापराध यक्षांनी आमच्या राज्यात कोणीतरी आलंय म्हणून उत्तमाची हत्या केली. उत्तमाला मारून टाकलं आणि उत्तमाला मारल्यानंतर वाऱ्यासारखी बातमी गेली ध्रुव बाळाच्या कानावरती. ध्रुव बाळ रागत झाले, क्रोधित झाले, सर्व सैन्य एकत्रित घेतलं आणि यक्षाच्या प्रदेशावरती हल्ला केला. जसा यक्षांच्या प्रदेशावरती हल्ला केला, निरापराध यक्षांना हा ध्रुव बाळ मारायला लागला. मारत असताना महाराज त्रिलोक्यामध्ये हाहाकार वाचला. सगळे यक्ष घाबरले आणि ब्रह्मदेवाच्या जवळ गेले. ब्रह्मदेवाला सांगायला लागले काहीही करा, ध्रुव बाळाचा राग शांत करा, काही करा, आमची कसलीही चूक नव्हती, तो उत्तमच आमच्या नगरामध्ये आला म्हणून आमच्या काही यक्षांनी त्यांना मारला असेल, पण आज निरापराध यक्षांना हा ध्रुव बाळ मारतोय, काहीतरी करा नाहीतर आमचा वंश निर्वंश होऊन टाईल, काहीतरी करा. म्हटल्यानंतर महाराज ब्रह्मदेवानं मनू महाराजाला सांगितलं जा आणि तुमचा नातू हा ध्रुव आहे ना त्याचा राग शांत करा. राग शांत करण्याकरता मनू महाराज आले आणि मनू महाराजांनी सुंदर असा ध्रुव बाळाला उपदेश दिला आणि सांगितलं ध्रुवा, उत्तमाचं प्रारब्ध तेवढं होतं म्हणून त्याला मरावं लागलं आणि माणसाचं प्रारब्ध संपलं, माणसाचं कर्म संपलं की आपल्याला इथून जावं लागतं. मग कोणीही असू द्या. देवता लोकांचं कर्म संपलं, देवता लोक निघून गेले. साधू संत महात्म्यांचं कर्म संपलं, कर्म झाल्याबरोबर ते सुद्धा निघून गेले. आज जे पवित्र असा दिवस हा नाथषष्ठीचा आहे ना, नाथ बाबांचं कर्म संपलं आणि नाथ बाबांना आपला देह जलमय करून टाकला. एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा महाराज नाथ बाबा उठले. नाथ बाबा विचार करत असताना कुणी काही म्हणलं की नाथ बाबा म्हणायचे जाऊ दे, आज नाही ना पुन्हा कधीतरी. भाऊकी म्हणली किती मोठा झालास तर माझ्याच खांद्यावर जावं लागेल. नाथ बाबांनी म्हणले तुमच्याही खांद्यावर जायचं नाही, ठेवा खाली. आणि पुन्हा सांगितलं मी जल समाधी घेतो. जलामध्ये विलीन झाले महाराज, जल समाधी घेतली. साधू संत महात्म्य असेल किंवा देव असेल किंवा मानव असेल किंवा किंबहुना जीव असू द्या, कार्य संपलं, प्रारब्ध संपलं की निश्चित प्रत्येकाला जावं लागतंय. सप्त संपलं की काला आणि हाला का पुन्हा राहू देताल तुम्ही गावात. कार्य संपलं की प्रत्येकाला जावं लागतं महाराज. तसं ध्रुव बाळाला मनू महाराज उपदेश करतात, उत्तमाचं प्रारब्ध एवढं होतं म्हणून उत्तम वीरगतीला मरण झाला, त्याचा मृत्यू झाला म्हणून निरापराध यक्षांना मारू नको. ध्रुवाचा राग शांत केला. पुढे ध्रुवाच्या राज्यामध्ये अनेक राजे होऊन गेले महाराज. त्या राजांचं वर्णन केलं राजा परीक्षितीनं. पुन्हा प्रश्न केला म्हणे महाराज
अनेक राजे झाले. त्या राजाचं वर्णन करत असताना ययाती नावाचा राजा सुद्धा या ध्रुव वंशामध्ये झाला. प्राचीन गृही नावाचा राजा सुद्धा या ध्रुव वंशात झाला. ज्या प्राचीन गृही राजाला पुरंजनाख्यान सांगितलं नारद महर्षीनं, ते पुरंजनाख्यानाचं वर्णन केलं आणि राजा परीक्षितीनं प्रश्न केला, म्हणजे महाराज तुम्ही एकाच मुलाचं चरित्र सांगितलं. 2 नंबरचा मुलगा होता, त्याचं नाव होतं प्रियव्रत. प्रियव्रत हा प्रियव्रत जो होता ना, त्याच्या नावासारखाच तो राहत होता. त्या प्रियव्रताला मनू महाराजांना सांगितलं जा सृष्टीचा विस्तार कर, पण त्याला या मायामोहाच्या संसारामध्ये अडकून बसायचं नव्हतं. त्याला देवाचं भजन पूजन करण्याची आवड होती. देवाला जे व्रत आवडेल ना, तो अत्यंत प्रेमानं युक्त श्रद्धेनं हा प्रियव्रत करायचा, म्हणून त्याचं नावच प्रियव्रत पडलं. देवाला प्रिय असणारं व्रत हा जोपासायचा. एक दिवशी सकाळची वेळ होती. हा प्रियव्रत राजा स्नान संध्या विधी केली, देवपूजे करता बसले. जसे देवपूजे करता बसले, बघता बघता सायंकाळ झाली. आणि सायंकाळ झाल्याच्या नंतर प्रियव्रतानं विचार केला, मी रोज भजनाला बसल्यानंतर ही सायंकाळ होते, रात्र होते, आणि रात्र झाल्याबरोबर मी आसक्त होऊन मला देवाचं भजन पूजन करता येत नाही. म्हणून प्रियव्रताने ठरवलं की रात्रच होऊ द्यायची नाही. दुसऱ्या दिवशी महाराज सूर्याचे घोडे आणले, सूर्याच्या रथाचे. सूर्यदेवाचा चंद्रदेवाचा रथ गुंपला आणि अत्यंत वेगवान रथावरती आरूढ या प्रियव्रताने या ब्रह्मांडाच्या 7 प्रदक्षिणा केल्या. 7 प्रदक्षिणा. जेवढ्या वेगानं सूर्य पळतो ना, तेवढ्या वेगानं हे रथ पळवायचे. 7 दिवस यांनी रात्रच होऊ दिली नाही. 7 दिवस आणि 7 दिवस रात्र उदी नाही. त्या रथाचं वर्णन करत असताना शुकदेव भगवान राजा परीक्षितीला सांगतात, राजन ऐक, हा रथ एवढा विशाल होता, हा रथ एवढा विशाल होता, ज्या रथाद्वारे महाराज हा प्रियव्रत प्रदक्षिणा करत होता ना, त्या रथाच्या चाकारीमध्ये 7 समुद्राची निर्मिती झाली. 7 समुद्राची. या 7 समुद्राची निर्मिती झाली. आणि 7 समुद्राची निर्मिती झाल्याच्या नंतर रथाच्या मधोमध जेवढा भाग होता ना, त्या रथाच्या मधोमधला भाग ह्या 7 प्रदक्षिणा करत असताना त्याचे 7 दीप तयार झाले. 7 खंड तयार झाले. त्या 7 खंडापैकी आपण ज्या खंडात राहतो त्याला जम्बूद्वीप असं म्हणतात. हा आजान खंड असं म्हणतात याला. असे 7 खंड निर्माण केले. आणि 7 खंड निर्माण केल्याच्या नंतर 7 दिवस रात्र उदिलंय. ब्रह्मदेव जवळ आले. ब्रह्मदेवानं प्रियव्रताला उपदेश केला, अरे प्रियव्रता, जर रात्रच नाही झाली तर उत्पन्न झालेले सृष्टीचा विस्तार होणार नाही, लवकर क्षय पावेल आणि लवकर हे मरून जातील. कारण त्या काळी सृष्टी कमी होती. ही प्रजा कमी असल्या कारणानं आयुष्य होतं लाख वर्षाचं. इथून पुढे जर सृष्टीचा विस्तार नाही झाला, तुझ्या पिताश्रीनं आज्ञा दिली ना सृष्टीचा विस्तार कर, जा सृष्टीचा विस्तार कर. मनामधला शंका दूर केली. आणि मनामधली शंका दूर केल्यानंतर ब्रह्मस्पतीची हिला नावाच्या मुलीसोबत प्रियव्रताचा विवाह ठरवला. आणि विवाह झाल्याच्या नंतर प्रियव्रताचा विवाह झाला. 10 मुलं झाली प्रियव्रताला. 10 मुलं. 10 मुलं झाली. त्यापैकी कवी, महावीर आणि जयंत हे 3 ब्रह्मचारी निघाले. उरले 7 मुलं. या 7 मुलाला एक जम्बूद्वीपाचं राज्य वाटून दिलं. एक राज्य वाटून दिलं. आणि एक राज्य वाटून दिल्यानंतर जम्बूद्वीपाचं राज्य आलं अग्निंद्राकडं. या अग्निंद्र मोठा भाग्यवान होता. त्यानं देवाची तपश्चर्या केली. आणि देवाची तपश्चर्या केलीचा परिणाम त्याच्या पोटी ऋषभदेव भगवंताचा जन्म झाला. आणि देवाला त्यांच्या पोटी एक अवतार धारण केला, तो म्हणजे ऋषभदेवाचा. बोलिये ऋषभदेव भगवान की जय. भागवत महापुराण की जय. कृष्ण कन्हैया लाल की जय. जय जय श्री राधेश्याम. ऋषभदेवाचा अवतार झाला. आणि ऋषभदेवाचा अवतार झाल्याच्या नंतर या ऋषभदेवानं महाराज अत्यंत सुंदर असे 1 नाही 2 नाही तर त्यांना 100 मुलं झाली. 100 मुलं. आणि त्यापैकी सर्वात मोठा, सर्वात पराक्रमी, अत्यंत सुशील चक्रवर्ती त्याच्यातला भरत नावाचा राजा झाला. भरत हा भरत एवढा श्रेष्ठ होता, एवढा श्रेष्ठ होता. या जम्बूद्वीपाचं 1 छत्री राज्य होतं या भरताकडं. या जम्बूद्वीपाचं 1 छत्री राज्य, आजान खंडाचं 1 छत्री राज्य होतं या भरताकडं. त्या भरताच्या पराक्रमामुळेच भागवत असं सांगताय का, त्या भरत राजाच्या पराक्रमामुळे या जम्बूद्वीपाला भारत हे नाव पडलंय. नाही तर अगोदर जम्बूद्वीप असं म्हणतात. आणि या भारताला, या जम्बूद्वीपाला भरत राजाच्या नावानं ओळखल्या जायचं. पण ऋषभदेव भगवंतानं सांगितलं होतं, जीवनामध्ये कितीही मोठं झालात तर देवाला विसरू नका.
देवाला आपलंसे केल्याशिवाय या यह लोकाची यात्रा संपन्न होत नाही. हा भरत राजा एक छत्री राज्य होतं, तरी सुद्धा महाराज सर्वस्वाचा त्याग केला, आपल्या मुलाकडे राज्य सोपवलं आणि जवळच हरिद्वार क्षेत्राच्या जवळ गंडकी नावाची नदी आहे, त्या नदीच्या किनारी जंगलामध्ये येऊन छोटीशी झोपडी बांधली आणि देवाचं भजन करण्याकरता आला. देवाचं भजन करण्याकरता आला. रोज नित्यनेमानं 3 वेळा संध्या करायचा, सकाळ संध्याकाळ दुपार 3 वेळा देवाची संध्या करायचा, देवाचं भजन करायचा. रोज हरी 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 देवाचं भजन करायचं. एक दिवशी सायंकाळच्या वेळी नदीच्या पात्रामध्ये स्नान करण्याकरता उतरला आणि स्नान संध्या करण्याच्या दृष्टीनं आपल्या हातामध्ये आचमक घेतलं, हातामध्ये जल घेतलं आणि संध्या करत होता. हातामध्ये जल घेऊन संध्या करत असताना तिथं एक हरणाचं पाडस हरिण आलं, गर्भवती हरिण पाणी पिण्याकरता. आणि पाणी पिण्याकरता हरिण आलं, तेवढ्यामध्ये मोठ्यानं महाराज सिंहाने ढळकाळी फोडली. सिंहाचा आवाज आला. सिंहाचा आवाज असा आला, हरणीला वाटला अरे सिंह माझ्याकडे येईल, मलाही खाऊन टाकेल आणि माझ्या उतरात असलेला हा हरणाचा गर्भ त्यालाही खाऊन टाकेल. भीतेनं तहानेनं व्याकुळ झालेली हरण घाबरली आणि घाबरून महाराज तिनं या नदीच्या किनारी याकडे येऊन पैल तीराला उडी घेण्याचा प्रयत्न केला. उडी मात्र गेली त्या पैलकडला आला. पलीकडच्या तीराला उडी या हरणाची गेली, पण ही गर्भवती असल्या कारणानं उडी घेतल्यानंतर गर्भ पाण्यात पडला आणि तो वाहत 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 गर्भ आला या भरत राजाच्या जवळ. यानं आचमक घेतलं. आचमक जसं घेतलं तर त्याच्या मुठीमध्ये ते हरणाचं पाडस आलं. हरणाचं छोटस पाडस आलं. महाराज राजाच्या अंतकरणामध्ये दया होती. दया प्रत्येकाच्या अंतकरणात असावी. ऐका बरं का, दया प्रत्येकाला असावी, दया प्रत्येकाच्या अंतकरणात असावी. दया दया म्हणजे इतरांना देण्याचं, इतरांना मदत करण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनामध्ये असावी. पण एवढी सुद्धा दया असू नये की त्या दयेनंच आपला घात होईल. दया असावी अंतकरणात. राजाच्या अंतकरणात दया होती. त्या दयाच्या वेशामध्ये राजानं ते हरणाचं पाडस घेतलं आणि काटेवरती आणून ठेवलं. नदीच्या किनारी वर आला आणि वर आणून महाराज त्या हरणाचं पाडस ठेवल्यानंतर राजानं तिथंच त्या पाडसाला सोडून द्यायला पाहिजे होतं, पण राजा त्या पाडसात आसक्त झाला आणि राजाने ते पाडस नदीच्या पात्रात घेतलेलं पाडस आपल्या झोपडीमध्ये आणून ठेवलं. आणि झोपडीमध्ये आणून ठेवल्यानंतर रोज हरी 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 म्हणायचा हा राजा. तो हरण सापडल्यापासून हरी सुटलं आणि तो राजा हरीण हरीण हरीणच म्हणायला लागला. सकाळी उठायचं, त्या हरणाला अंघोळ घालायची, त्याला चारायला न्यायचं, त्याला फिरवायचं. छोटंसं हरणाचं पाडक रोज महाराज नित्यनेम त्याचा ठरला की हरणालाच सोपासायचा, हरणाचा सांभाळ करायचा. बघता बघता राजाचा शेवटचा काळ जवळ आला. हरण थोडंसं मोठं झालं. हरणाचा स्वभावच होता महाराज पळून जाणं. हरण जसं मोठं झालं तसं हरण पळून गेलं हरणाच्या कळपापडे. आणि हरण जंगलामध्ये पळून गेल्याच्या नंतर त्याच जंगलाला वनवा पेटला. वनवा पेटल्यानंतर महाराज राजाचा अंतकाळ जवळ आला. राजा म्हणत होता अरे माझ्या हरणाचं कसं होईल, माझ्या हरणाचं कसं होईल, माझ्या हरणाचं कसं होईल. हरी हरी म्हणण्याकरता, देवाला आपलंसं करण्याकरता आलेला राजा हरीला सोडून दिलं. माझं हरीण माझं हरीण माझं हरीण म्हणायला लागला. आणि बघता बघता गतप्राण झाला. जसा गतप्राण झाला महाराज, तर शेवटच्या काळी आशा शिल्लक राहिली होती त्या हरणावर, वासना राहिली होती हरणाजवळ. माझ्या हरणाचं कसं होईल, माझ्या हरणाचं कसं होईल. राजा परीक्षितीला शुकदेव भगवान म्हणतात राजन, शेवटच्या काळी आशा राहिली त्या हरणाच्या पाडसामध्ये. परिणाम काय झाला. जड भरत राजा हरिणी गर्भ गेला, जड भरत राजा हरिणी गर्भ गेला, भरत राजा हरिणी गर्भ गेला, जड भरत राजा हरिणी गर्भ गेला. हरिणी गर्भ गेला.
वासना शिल्लक राहिले हरणाच्या पाळसामध्ये. माझं हरीण म्हणता म्हणता शेवटचा श्वास मोजला राजानं. आणि शास्त्र असं सांगतं माणसाला 3 कारणाने जन्म मिळतो. हा नरदेह असू द्या किंवा अन्य योनीतला जन्म असू द्या, माणसाला 3 कारणानं प्राप्त होत असतो. पहिलं, जर वासना शिल्लक राहिली तर आपल्याला जन्माला जावं लागतं, जी वासना आपली राहिली ती. 2 नंबर, आपलं जर कर्म शिल्लक राहिलं तर कर्म पूर्ण करण्याकरता आपल्याला जन्म घ्यावा लागतो. आणि माणसाचा जन्म जर पाप पुण्य समान झालं तर मनुष्य जन्माला येत असतो. परिणाम झाला महाराज, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. या वासनेच्या रूपाने जन्म घ्यावा लागला. हा भरत राजा देवाला मिळवण्याकरता आला होता, देवाला आपलंसं करण्याकरता आला होता. पण परिणाम काय झाला? देवाला तर मिळवलं नाही, पण हरणाच्या योनीमध्ये जन्म मिळाला. आणि हरणाच्या योनीमध्ये जन्म मिळाला, पण प्रारब्ध बलकत होतं. राजा परीक्षितला शुकदेव भगवान म्हणतात, शौनकादिक ऋषीला सूत मोदय म्हणतात, ऋषीवर्य ऐका, पूर्वजन्मीच्या पुण्याईनं या राजाचं ज्ञान पूर्वजन्मीचं जशाच तसं राहिलं. देवाची भक्ती केली होती, देवाचं पूजन अर्चन केले होतं. आणि देवाची भक्ती केलेली कधीच कोणत्या जन्मामध्ये वाया जात नाही. परिणाम, त्याला पूर्वजन्मीचं ज्ञान जशाच तसं राहिलं. आणि हरणाच्या जन्मात आलेला हा भरत राजा म्हणू लागला, अरे मी काय केलं, देवाला आपलंसं करण्याकरता आलो होतो आणि हरणाचा जन्म मला मिळाला. बघता बघता काही दिवसानंतरच त्याच जंगलाला आग लागली. आणि आग लागल्यानंतर सगळे हरणाचे कळप पळून जाऊ लागली महाराज. सगळे हरणाचे कळप पळून जात असताना ते हरणाचे कळप या हरणाला म्हणत होते भरत राजाला, अरे चल पळून, आग लागली आहे, जळून मरशील, चल माझ्या सोबत, चल आमच्या सोबत. पण महाराज भरत राजाला पूर्वचं ज्ञान जागृत होतं. त्यानं विचार केला होता, अरे मी देवाला आपलंसं करण्याकरता आलो होतो आणि हरणाच्या योनीत झालोय. आता ही देवाची इच्छा म्हणून याच अग्नीमध्ये मरून जायचं, याच अग्नीमध्ये देहत्याग करायचा. बघता बघता त्याच्या शरीराला अग्नी लागला. आणि अग्नी लागल्यानंतर हरिण ते चाळामध्ये जळून राख झालं. परिणाम, शेवटच्या काळी त्या हरणाच्या योनीत असताना त्यानं विचार करत होता, मी कोण होतो, देवाला मिळवण्याकरता आलो होतो आणि मला हरणाचा जन्म मिळायला लागला. परिणाम, त्यानं शेवटच्या काळी माणसाची वासना केली. परिणाम, पुढचाही जन्म त्याला एका नरदेहात मिळाला, माणूस झाला. ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्म आणला, ब्राह्मणाच्या कुळामध्ये. आणि ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्म मिळाल्याच्या नंतर या भरत राजा बघता बघता 22 वर्षाचा झाला. आणि 22 वर्षाचा झाल्यानंतर तिथंही त्याचं नाव भरतच ठेवलं. पण भरत ठेवल्यामुळं 3 जन्माचं ज्ञान त्याला जागृत राहिलं त्याच्या पुण्याईनं. अरे अगोदर मी राजा होतो, पुन्हा मी हरिण झालो, आणि आता पुन्हा मला ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्म मिळाला, इथंही माझं नाव भरतच पडलंय. परिणाम काय झाला महाराज? भरत राजानं पुन्हा या भरतानं आपल्या पायानं मुंगी सुद्धा कधी मरू दिली नाही. मुंगी सुद्धा कुणालाच बोलायचं नाही, कोणी काही सांगितलं तरी उत्तर द्यायचं नाही, कुणाला एक शब्द सुद्धा करायचा नाही. मनोमनामध्ये फक्त देवाचं चिंतन करत राहायचं. चिंतन. सगळे लोक म्हणायचे, अरे किती जड बुद्धी याची, किती जड बुद्धी आहे, किती जड बुद्धी आहे. म्हणून त्याला नावच पडलं जड भरत. जड बुद्धीचा म्हणून याला जड भरत म्हणायला लागले. आणि जड भरत म्हणता म्हणता घरातल्या लोकांनी बाहेर हाकलून दिलं, शेतात राहायला लागला. शेतातल्या लोकांनी कुणीही काही काम करून घ्यायचं, काही खायला द्यायचं, किंबहुना झाडाचा पाला खाऊन हा राहायचा. हा जड भरत जंगलामध्ये राहायचा, देवाचं भजन पूजन करायचा. एक दिवशी महाराज त्याच प्रांताचा एक रहुगण नावाचा राजा होता. त्या रहुगण राजाची पालखी तिथून जात होती. आणि पालखी जात असताना पालखी हाकणारा एक सैनिक घायाळ झाला. तो आजारी पडला. आणि आजारी पडल्यानंतर आता पालखी वाहणार कोणीही नव्हता. राजानं, त्या रहुगण राजानं सांगितलं, जा या प्रांतामध्ये कोणी दिसला तर घेऊन या, त्याला सांग मला राजनगरीला जायचंय. आणि राजानं, रहुगण राजानं बोलवलंय. सैनिक महाराज पाहण्याकरता आले. दृष्टी पडली या जड भरतावरती. जड भरताच्या हाताला धरलं. जड भरत एकही शब्द बोलले नाही. जड भरत समोर आले, पालखीच्या जवळ आली. पालखी जड भरताच्या खांद्यावर दिली, तरी जड भरत एकही बोलले नाही, दोनही बोलले नाही. निघाली पालखी महाराज. जड भरताचा नियम होता, असं एखादी पायाखाली मुंगी आली तर तिला मरू द्यायचं नाही, पाय उचलून टाकायचा. जड भरताना जसा पाय उचलून टाकला तसं राजाच्या डोक्याला पालखी लागायची. 2-4 वेळा असं झालं. हा रहुगण राजा म्हणायचा, अरे कोण आहे, नीट चल म्हणाव, मला पालखी लागतीये. हे तिन्ही सैनिक म्हणायचे, तर नवीन आलेला माणूस आहे ना, तो असा उड्या मागत चलतोय, उड्या मागत चलतोय. म्हटल्या बरोबर रहुगण राजानं सांगितलं, त्याला सांग नीट चल म्हणावं. बघता बघता महाराज पुन्हा एक राजानं उडी टाकली. या जड भरताना जशी उडी टाकली, रहुगणाच्या डोक्याला पालखी लागली. राजा रागवला, अरे पालखी खाली ठेवा. पालखी खाली ठेवली. पालखीतून रहुगण राजा खाली उतरला. आणि रहुगण राजा खाली उतरून महाराज त्या नवीन जड भरताला बोलायला लागला, हे अरे कोण आहेस तू, किती वेळा सांगितलं तुला, अरे मुका आहेस का बोलत नाहीस तू. तेवढ्यामध्ये
जड भरत मान खाली घातली, एकही बोलली नाही, दोनही बोलली नाही. आणि हा मात्र रागवला. रागाच्या भरात हा रौगण राजा म्हणतो, अरे तुला सांगितलेलं कळत नाही का? मी सांगतोय ना, या प्रांताचा राजा मी रौगण. अरे जर माझं नाही ऐकलंस तर तुला आत्मदंडाची शिक्षा देईल. मी प्रांताचा राजा असून तू माझा ऐकत नाहीस, माझा अपमान करतोस. मी तुझा सजा दिल्याशिवाय राहणार नाही. आतापर्यंत महाराज जड भरत कोणालाच बोलले नाही, पण महाराज या रौगण राजाला उपदेश करायला लागले. रौगण राजाला म्हणत होते, अरे तू मला म्हणतोस मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे ना, तर मी आज तुला विचारतो तू कोण आहेस, तू कोण आहेस विचारल्याबरोबर रौगण राजाला राग आला. रागाच्या भरात रौगण राजा म्हणतो, अरे माहिती नाही का तुला, या प्रांताचा राजा रौगण म्हणतात मला, रौगण. रौगण राजा म्हणतात म्हणल्याबरोबर जड भरताने सांगितलं, अरे तू या प्रांताचा राजा असतील छोट्याशा तुकड्याचा. हा तुझ्या समोर भरत उभा आहे ना, हा जड भरत या जम्बूद्वीपाचा, या अजान खंडाचा एक छत्री राज्य असणारा राजा भरत आहे, भरत. एवढं ऐकलं रौगणानं, आणि रौगणानं ऐकल्याबरोबर रौगण तर थक्क होऊन राजाकडे बघायला लागला. जड भरत रागवला. 22 वर्ष जड भरत कोणालाच बोलले नाही, पण रौगण राजाला सांगितलं, अरे मी 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 काय म्हणतोस, मी मी म्हणणारे भले भले मातीत गेलेत, तू काय म्हणतोस मी मी. अरे या छोट्याशा तुकड्याचा प्रांताचा राजा असतील रे तू. या जम्बूद्वीपाचं एक छत्री राज्य होतं माझं, एक छत्री. मला माझ्या पिताजीने सांगितलं होतं, देवाला आपलंसं करून घे. देवाला आपलंसं करून घेण्याकरता मी गेलो, आणि देवाला आपलंसं करून घेण्याकरता मी गेल्याच्या नंतर माझी एक चूक घडली. परिणाम काय झाला माझ्या जीवनात, मला हरणाचा जन्म मिळाला. अरे हरणाच्या जन्मात देवानं माझ्यावरती कृपा केली म्हणून मला पुन्हा माणसाचा जन्म मिळालाय. या जन्मात मी कसलंही पाप कृत्य करणार नाही, देवाला मिळवून घेणार आहे आणि नरद्याचं सार्थक करून घेणार आहे. अरे तू सुद्धा मी मी म्हणत बसू नको, देवाला आपलंसं करून घे. मी मी म्हणणारे भले भले गेले. मैं नहीं मेरा नहीं यह तन किसी का है दिया. मैं नहीं मेरा नहीं यह तन किसी का है दिया. मैं नहीं मेरा नहीं तन किसी का है दिया. किसी का है
उपदेश करत असताना जड भरत बोलायला लागले, अरे तू काय मी म्हणतोस, देवाशिवाय काहीच होत नाही. अरे करता करवता तो पांडुरंग परमात्मा आहे, करता करवता तो अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक आहे. अरे तू काय करणार आहे? राजा राजा का म्हणतो? अरे देवाला आपलंसं करून घे. राज पण तुझ्या सोबत येणार नाही, येणार आहे तुझ्या सोबत फक्त देव. पण तू देवाला आपलंसं करून घे. सुंदर असा उपदेश दिला आणि उपदेश दिल्यानंतर रघुगण राजा तिथून पायी निघाला महाराज आपल्या राजनगरीकडे पायी निघाला. राजा परीक्षितला सुखदेव भगवान म्हणतात, राजन जड भरतानं 22-24 वर्षापर्यंत कोणालाच न शब्द बोलल्याने जड भरतानं रघुगण राजाला सुंदर उपदेश दिला आणि रघुगण राजाच्या अंतःकरणातला अहंकार निघून गेला. आणि अहंकार निघून गेल्याचा परिणाम त्यांच्या जवळ देवाला देव. अहंकार गेला तुका माने देव झाला, तुका माने देव झाला, तुका माने देव झाला. अहंकार गेला तुका माने देव झाला, तुका माने देव झाला, तुका माने देव. महाराज म्हणतात अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. रघुगण राजाच्या अंतःकरणातला अहंकार निघून गेला. पुन्हा जडभरत जंगलामध्ये आले आणि जंगलामध्ये आल्याच्या नंतर महाराज पुन्हा इकडे देवाचं भजन करायला लागले. आणि देवाचं भजन करत करत एक दिवशी भद्राकालीला देवी बळी द्यायचा होता. सैनिकांचा तो राक्षसांचा बळी पळून गेला म्हणून पुन्हा जडभरताला नेऊन भद्राकाली देवीच्या समोर उभा केला. आणि भरत राजाला जडभरताला विचारलं, बोल तुझी शेवटची काय इच्छा आहे, मी तुला बळी देणार आहे. राक्षसांनी विचारल्याबरोबर महाराज कोणताच देव आणि कोणतीच देवी बली मागत नसतो. हे तुम्ही आम्ही आपल्या व्यवस्थेसाठी करून ठेवलेलं आहे. जड भरताचा अंतकरण शुद्ध होतं, परिणाम राक्षस बली देणार एवढ्यामध्ये भद्राकाली प्रसन्न झाली आणि देवीने त्या राक्षसांचा वध केला. आणि भरताला सांगितलं, जा तू अमर होशील, तुला कोणीच त्रास देऊ शकणार नाही, तुला कोणीच मारू शकणार नाही. आणि देवानं एकदा का वाचवायचं ठरवलं तर कोणीच मारू शकत नाही, आणि देवानं मारायचं ठरवलं तर कोणीच तारू शकत नाही. तारणे वाला हे भगवान, मारणे वाला हे भगवान. मारायचं कोणालाही त्याच्याच हातात आहे आणि तारायचं कोणालाही त्याच्याच हातात आहे. जड भरत पुन्हा परत आले, त्या जंगलामध्ये आले. जंगलामध्ये येऊन महाराज भजन करत करत आपला देह संपवला आणि अखिल कोटी ब्रह्मांडाच्या मालकाची प्राप्ती करून घेतली. राजा परीक्षितला सुखदेव भगवान म्हणतात, राजन या जड भरताचा उद्धार केला. आणि जड भरताचा उद्धार केल्याच्या नंतर पुन्हा अनेक चरित्र सांगितले. आणि चरित्र सांगता सांगता सप्तम स्कंदापर्यंत येऊन पोहोचले. आणि सप्तम स्कंदापर्यंत येऊन पोहोचल्याच्या नंतर सप्तम स्कंदामध्ये सुंदर असा प्रश्न केला शौनकादिक ऋषींनी सूत महोदयाला. सूत महोदयाला सांगितलं, महाराज तुम्ही काल ज्यावेळेस या सृष्टीची उत्पत्ती झाली आणि या धरामंडलाची स्थापना करण्याकरता, या ब्रह्मांडाची स्थापना करण्याकरता, या पृथ्वीची स्थापना करण्याकरता वराह भगवंतांनी अवतार धारण केला. त्यावेळेस हिरण्याक्ष नावाच्या दैत्याला मारलं आणि त्याचा भाऊ होता एक हिरण्यकश्यप. हे दोघ जण हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. हा हिरण्यकश्यपूला पुढे मारलं का नाही? हा हिरण्यकश्यपू हिरण्याक्षपू नेमकं होते तरी कोण? सूत महोदयाला प्रश्न केल्याबरोबर तोच प्रश्न राजा परीक्षितने विचारला. राजा परीक्षितला सुखदेव भगवान म्हणतात, सूत महोदय शौनकादिक ऋषीला सांगतात, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू म्हणजे सामान्य नव्हते, हे भगवंताचे द्वारपाल होते. द्वारपाल त्यांचं नाव जय आणि विजय. हे देवाचे दोन द्वारपाल होते. राजा आश्चर्यचकित झाला आणि राजा परीक्षितनं विचारलं, देवाचे द्वारपाल आणि राक्षस शिवणीमध्ये कसे? त्यावेळी सुखदेव भगवंताने सांगितलं, यांना सनकादिक ऋषींचा शाप मिळाला. परिणाम 3 जन्म राक्षसांचे घ्यावे लागले. 3 जन्म. पहिला जन्म होता हा हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. दुसरा जन्म होता महाराज रावण आणि कुंभकर्ण. आणि तिसरा जन्म होता शिशुपाल आणि दंतवक्र. हा हिरण्याक्षपूला मारल्यानंतर हिरण्यकश्यपू उरला होता. हिरण्यकश्यपूनं तप करण्याकरता हिमालय पर्वतावरती जाण्याचा निर्णय घेतला. भावाचा बदला घ्यायचा. कोणीतरी देवानं आपल्याला मारलाय, तो देवाच आहे. त्या भगवान विष्णूने माझ्या भावाला मारलंय, मी निश्चित त्याचा बदला घेणार. म्हणून महाराज रात्रीच्या वेळी ठरवलं, आपल्या आईची आपल्या भाभीची सांत्वन केली आणि सांत्वन करून सांगितलं, मी उद्या तपश्चर्या करण्याकरता जाणार. तपश्चर्या करण्याकरता जाणार. हिरण्यकश्यपूच्या पत्नीचं नाव होतं कयादू.
या कयादूनं विचारलं, स्वामी उद्या जाणार आहे म्हणे. हो उद्या जाणार आहे. उद्या जाणार आहे म्हटल्याबरोबर महाराज दुसऱ्या दिवशी सकाळ उजळली, सकाळच्या वेळी स्नान संध्या केली आणि या हिरण्यकश्यपू पर्वतावर तप करण्याकरता निघाला. तप करण्याकरता जात असताना कयादूला सांगितलं किती वर्ष लागेल, किती महिने लागतील, किती दिवस लागतील सांगता येणार नाही, मी तपश्चर्या पूर्ण झाल्याशिवाय परत येणार नाही. हा हिरण्यकश्यपू तपश्चर्या करण्याकरता निघाला. पर्वतावरती आला आणि पर्वतावरती आल्याच्या नंतर पर्वतावर एका पिंपळाच्या वृक्षाखाली बसणार एवढ्यामध्ये त्या वृक्षावरती एक पोपट होता. पोपट. आणि तो पोपट या हिरण्यकश्यपूनं पाहिला आणि जसा पोपट पाहिला हिरण्यकश्यपूची नजरानजर झाल्याबरोबर तो पोपट नारायण म्हणला. पोपट नारायण म्हणला. नारायण पोपट म्हणला की हिरण्यकश्यपूला अपशकुन झाला असं वाटलं आणि हिरण्यकश्यपू परत आला. हिरण्यकश्यपू सायंकाळच्या वेळी घर परत आला. घरी परत आल्यानंतर कयादूनं हातपाय तोंड धुण्याकरता पाणी दिलं, जेवणाकरता ताट लावलं आणि जेवणाकरता ताट लावल्यानंतर पूर्वीच्या माता मौल्या पतीला भीत होत्या. ही कयादू माता आपल्या पतिराजाला भीत होती. तिला वाटलं विचारावं कसं मालकाला, कारण सकाळीच म्हणले होते किती वर्ष लागेल, किती महिने लागतील, किती दिवस लागतील सांगता येत नाही. देवाची तपश्चर्या पूर्ण केल्याशिवाय परत येणार नाही. आणि लगेच सायंकाळी परत आले. विचारायचं रीत कसं. कयादू मातेनं जेवणाकरता ताट लावलं. आता माता मौल्या हुशारच असतात. जेवणाकरता ताट लावलं आणि जेवणाकरता ताट लावल्यानंतर कयादू माता हिरण्यकश्यप म्हणते, स्वामी तुम्ही सकाळी देव प्रसन्न करायला गेला होता, झाला का देव प्रसन्न? झाला का देव प्रसन्न म्हटल्याबरोबर हिरण्यकश्यप म्हणलं कशाचा देव आलाय, मी गेलो तपश्चर्या करण्याकरता, पिंपळाच्या वृक्षाखाली बसणार एवढ्यामध्ये मला अपशकुन झाला. तिथे एक पोपट होता, तो नारायण म्हणला. पोपट होता नारायण म्हणला एवढा शब्द कयादू मातेनं ऐकला आणि ऐकल्यानंतर